नमस्कार मैत्रिणींनो, पुष्पा पराते या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर बघा, मी आज इथे बघा 10 प्रकारचे डिझायनर ब्लाऊज शिवलेले आहे. आणि आता बघा, दिवाळीचं सीझन सुरू आहे आणि दिवाळी स्पेशल निमित्त बघा, दिवाळीच्या इथे मी दिवाळी निमित्त इथे हे ब्लाऊज इथे शिवलेले आहे. तर इथे बघा, हे जे सर्व ब्लाऊज आहे ते मी इथे डिझायनर ब्लाऊज शिवलेले आहे. आणि हे मी इथे 10 डिझायनर ब्लाऊज शिवलेले आहे. आणि हे मी बघा, हे प्रत्येक डिझायनर ब्लाऊज मी कशा प्रकारे शिवलेला आहे तो संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत मी इथे शेअर करणार आहे. तर माझा हा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही हा शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे डिझायनर ब्लाऊज शिवून घेता येणार आहे किंवा शिवता येणार आहे. तर इथे बघा, इथे मी बघा 10 प्रकारचे हे डिझायनर ब्लाऊज शिवलेले आहे. आणि हे प्रत्येक ब्लाऊज आहे हे बघा, हे माझ्या हे कस्टमरचे मी इथे शिवलेले आहे. तर इथे बघा, हे जे मी ब्लाऊज आहे ते कशा प्रकारे मी शिवलेले आहे ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर बघा, हे जे एक ब्लाऊज आहे, तर बघा, हे एक डिझायनर ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे. आणि इथे बघा, मी इथे बघा ही डिझाईन्स अशा प्रकारे केलेली आहे. आणि इथे मी इथे बघा, इथे हा जी आहे ही डीपमध्ये पानगळ्याची डिझाईन्स इथे केलेली आहे. त्यानंतर इथे खाली पॅचसुद्धा लावलेला आहे आणि हे रेडीमेड पॅच मी इथे लावलेला आहे. त्यानंतर ज्या बाह्या आहे, स्लीव्ज आहे, त्या मी इथे पॉप स्लीव्जच्या शिवलेल्या आहे. बघा, छान पॉप्स इथे आलेला आहे. जास्त मी इथे पॉप्स केलेले नाही आहे. त्यानंतर इथे जी धडी आहे ती इथे मी 3 इंचाची इथे धडी लावलेली आहे. आणि इथे बघा, इथे मी मल्टी कलरची लेस लावलेली आहे. त्यानंतर इथे मण्याची सुद्धा आतमधून लेस अटॅच केलेली आहे. तर अशा प्रकारे हा मी इथे गळा शिवलेला आहे. त्यानंतर इथे मी लटकनसुद्धा इथे लावलेले आहे. तर अशा प्रकारे ही प्रिन्सेस कटचं मी डिझायनर ब्लाऊज इथे शिवलेलं आहे. समोरून बघा, मी इथे समोरून इथे गोल्डन पायपिंग लावली, गोल गळ्याला गोल्डन पायपिंग अटॅच केलेली आहे. त्यानंतर ही प्रिन्सेस कटचं ब्लाऊज आहे. तर मी इथे बघा, अशा प्रकारे ही प्रिन्सेस कट शिवलेली आहे. आणि हे जे ब्लाऊज आहे हे माझ्या एका कस्टमरचं ब्लाऊज आहे. आणि हे 32 इंच चेस्टचं हे ब्लाऊज आहे. तर ते मी इथे अशा प्रकारे इथे शिवलेलं आहे. त्यानंतर दुसरं एक ब्लाऊज बघा, मी इथे अशा प्रकारे शिवलेलं आहे. हे जे ब्लाऊज आहे हे डिझायनर ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे. आणि इथे बघा, इथे मी इथे छोटे छोटे इथे 2 बो तयार करून लावलेले आहे. बघा, इथे 2 बो अटॅच केलेले आहे. आणि इथे हा ज्या गळाला आहे मी इथे बघा, पोटली अशा प्रकारचा गळाची डिझाईन्स केलेली आहे. आणि इथे मी इथे सिल्वर कलरची लेस लावलेली आहे. त्यानंतर इथे बघा, हा इथे मी पोटली बटनसुद्धा लावलेली आहे. पोटली बटन तयार करून मी इथे लावलेली आहे. तर अशा प्रकारे हे सुद्धा एक डिझायनर ब्लाऊज मी इथे शिवलेला आहे. त्यानंतर समोरचा बघा, समोरचा भाग इथे मी प्रिन्सेस कटचा घेतलेला आहे. प्रिन्सेस कटचं हे ब्लाऊज शिवलेलं आहे. आणि इथे मी इथे सिल्वर कलरची पायपिंग लावलेली आहे. कारण बघा, इथे जे डिझाईन्स आहे इथे जे फ्लावर्स आहे सिल्वर कलरचे असल्यामुळे मी इथे सिल्वर कलरची इथे लेस इथे पायपिंग लावलेली आहे. तर अशा प्रकारे हे सुद्धा एक डिझायनर ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे. त्यानंतर इथे बघा, हे जे ब्लाऊज आहे तर हे एका पैठणी साडीवरचं ब्लाऊज आहे. आणि याचा गळा मी इथे फक्त गोल गळा ते शिवलेला आहे. आणि इथे समोरच्या साईडने बघा, हा इथे जी धडी आहे ती मागच्या साईडने थोडी कमी केलेली आहे. त्यानंतर इथे बघा, समोरच्या साईडने मी इथे ट्रिपल अस्तर घेऊन बघा, मी इथे कप्स अटॅच केलेले आहे. आणि हे जे कप्स आहे ते मी कशा प्रकारे लावलेले आहे तो व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करणारच आहे. तर इथे बघा, अशा प्रकारे मी इथे कप्स अटॅच करून घेतलेले आहे. आणि इथे कप्स अटॅच केले असल्यामुळे बघा, छान प्रकारे प्रिन्सेस कटचा आकार आलेला आहे. त्यानंतर मी इथे गोल्डन पायपिंग अटॅच करून घेतलेली आहे. आणि इथे पूर्ण मी इथे गोल गळ्याला पूर्ण इथे मागून आणि पुढून इथे जे गोल्डन पायपिंग अटॅच करून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे हे बघा, हे जे ब्लाऊज आहे पैठणी साडीवरचं एक ब्लाऊज आहे. आणि ते कस्टमरचं मी अशा प्रकारे शिवलेलं आहे. त्यानंतर हे एक डिझायनर ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे. बघा, हे सिंथेटिक साडीवरचं डिझायनर ब्लाऊज आहे. आणि इथे बघा, मी ते अशा प्रकारे इथे शिवलेलं आहे. त्यानंतर बघा, हे जे आहे हे इथे शॉर्ट बाह्या घेतलेला आहे. आणि इथे बघा, हे जे गळा आहे मी अशा प्रकारे आकार दिलेला आहे. त्यानंतर इथे मी इथे
अटॅच करून रेबिना अटॅच करून घेतलेले आहे. आणि इथे मी अशा प्रकारे बघा ही जी लेस आहे ती लेस इथे जी कोनची लेस आहे ती कोनची लेस अटॅच केलेली आहे. आणि इथे लटकनसुद्धा इथे लावलेले आहे. आणि समोरून बघा समोरून हे कटोरीचं ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे. बघा कटोरी पण छान आकार कटोरीचा आलेला आहे. आणि समोरचा गळा मी इथे गोल घेतलेला आहे. तर अशा प्रकारे हे एक डिझायनर ब्लाऊज मी इथे शिवलेला आहे. त्यानंतर इथे बघा हे सुद्धा एक डिझायनर ब्लाऊज मी इथे शिवलेला आहे. आणि हे पानगळ्याचं डिझायनर ब्लाऊज आहे. तर बघा हा सुद्धा एक डिझायनर गळा मी इथे शिवलेला आहे. आणि हा पानगळ्याचा आकार मी इथे दिलेला आहे. आणि इथे मी गोल्डन पाइपिंग लावलेली आहे. समोरून सुद्धा इथे मी कटोरीचं ही ब्लाऊज शिवलेलं आहे. आणि इथे शॉर्ट इथे स्लीव्ज शिवलेले आहे. आणि त्याला इथे मी लेस लावलेली. तर अशा प्रकारे हे सुद्धा एक डिझायनर ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे. त्यानंतर इथे बघा इथे हे एक अशाच प्रकारे एक सिंथेटिक साडीवरचंच हे ब्लाऊज आहे. तर ते मी अशा प्रकारे इथे शिवलेलं आहे. बघा हा माठ गळ्याचा मी इथे मग लोटा गळा घेतलेला आहे. आणि लोटा गळ्याला बघा मी इथे खालच्या साईडने इथे बोल अटॅच करून घेतलेला आहे. आणि इथे एक गोल्डन बटनसुद्धा लावलेली आहे. आणि हा ही जी लेस आहे ती इथे मी सिल्वर कलरची अटॅच केलेली आहे. आणि इथे बघा इथे छोटे छोटे 2 लटकनसुद्धा इथे लावलेले आहे. आणि हा जो गळा आहे तो मी इथे हे माझ्या ज्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेलाच आहे. तर मी हा कशा प्रकारे शिवलेला आहे तो तुम्ही नक्की बघून घ्या. आता इथे बघा हे जे ब्लाऊज आहे सिंथेटिक साडीवरचं ब्लाऊज आहे. तर मी ते लेस लावून ते डिझायनर बनवलेलं आहे. त्यानंतर इथे बघा इथे ही जे ब्लाऊज आहे मी कटोरीचं इथे शिवलेलं आहे. आणि बघा मस्त अशी कटोरी पण इथे आलेली आहे. त्यात हे एक डिझायनर ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे. त्यानंतर इथे बघा इथे पुन्हा एक डिझायनर ब्लाऊज मी इथे शिवलेला आहे. आता याला पण बघा इथे अशा प्रकारचा गळा घेतलेला आहे. आणि इथे हा गळा घेऊन बघा मी इथे खालच्या साईडने ट्रायंगल शेपचा गळा घेतलेला आहे. आणि इथे हा जो गळा आहे हा थोडा मी इथे माठगळ्याचा आकार दिलेला आहे. आणि अशा प्रकारे मी खालच्या साईडने पण घडी घेतलेली आहे. आणि अशा प्रकारे हा डिझायनर एक गळा मी इथे शिवलेला आहे. आणि इथे बघा मी इथे एक बटन अटॅच करून घेतलेली आहे. तर ही बटन मी इथे या साडीच्या कापडची बनवलेली आहे. आणि ती मी इथे अटॅच करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे बघा इथे मी 2 लटकनसुद्धा अटॅच करून घेतलेले आहे. आणि समोरच्या साईड बघा इथे मी प्रिन्सेस कटचा घेतलेला आहे. आणि इथे क्रॉसपट्टी अटॅच केलेली आहे. म्हणजे मी इथे प्रिन्सेस कट शिवलेला आहे. आणि त्यानंतर मी इथे खालच्या साईडने क्रॉसपट्टी अटॅच केलेली आहे. आणि ज्या स्लीव्ज आहेत त्या मी इथे इथे घेतलेल्या आहे. तर बघा अशा प्रकारे हे एक डिझायनर ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे. तर इथे हे अजून एक मी इथे बघा एक अजून डिझायनर ब्लाऊज इथे शिवलेला आहे. आणि हेच बघा हे डिझायनर ब्लाऊज ब्लॅक कलरच्या साडीवरचं ब्लाऊज आहे. आणि ब्लॅक कलरचं हे ब्लाऊज आहे. तर बघा मी ह्या ब्लाऊजचा गळा बघा थोडं इथे बाहीवर इथे खडीचं वर्क खडीची डिझाईन असल्यामुळे बघा मी इथे अशा प्रकारे सिल्वर कलरची लेस लावून असा गळा इथे शिवलेला आहे. आणि हा गळा बघा आणि त्यानंतर इथे बघा इथे सुद्धा मी इथे लटकन असे लावलेले आहे. मस्त असा गळा हा तयार झालेला आहे. आणि इथे हे जे ब्लाऊज आहे माझ्या एका कस्टमरचं ब्लाऊज आहे. आणि समोरच्या साईडने बघा इथे कटोरीचं मी इथे हा शिवलेला आहे. आणि बघा इथे हे जे ब्लाऊज आहे हे खूप सिंथेटिक साडीवरचं ब्लाऊज आहे. तर इथे मी अशा प्रकारे ते शिवलेलं आहे. आणि यामध्ये गळा बनवण्यासाठी मी इथे कॅनव्हासचा वापर केलेला आहे. तर अशा प्रकारे हे डिझायनर एक ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे. त्यानंतर पुन्हा एक डिझायनर ब्लाऊज मी इथे शिवलेला आहे. तर बघा हे जे एक डिझायनर ब्लाऊज बघा हा लोटी गळा मी इथे घेतलेला आहे. आणि हा लोटी गळा घेऊन बघा मी इथे इथे जे लेस आहे इथे मी गोल्डन लेस लावलेले आहे. आणि बघा आतमध्ये बघा मी इथे कोनची डिझाईन्स तयार करून घेतलेली आहे. आणि इथे जे लटकन आहे ते लटकनसुद्धा मी इथे बघा कापडाचे बनवलेले आहे. आणि मी इथे 4 लटकन्स इथे लावलेले आहे. आणि अशा प्रकारे हे एक ब्लाऊज मी इथे डिझायनर शिवलेला आहे.
त्यानंतर समोरच्या साईडने मी इथे पायपिंग इथे गोल्डन कलरची दिलेली आहे आणि इथे बघा इथे प्रिन्सेस कट इथे शिवलेला आहे आणि याला क्रॉसपट्टी अटॅच केलेली आहे. आणि हे जी क्रॉसपट्टी आहे ती बघा मी इथे आतमधून अटॅच करून घेतलेली आहे. म्हणजे मी इथे बघा ब्लाऊज हे पूर्ण आतमधून शिवलेलं आहे. तर अशा प्रकारे हे एक डिझायनर ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे. त्यानंतर एक बघा एक सिंपल गोलगळ्याचं हे ब्लाऊज आहे. तर हा गोलगळा मी थोडा इथे चौकोनी शेपमध्ये घेतलेला आहे. म्हणजे छान असा हा पसरट घेतलेला आहे आणि छान आकार आलेला आहे. आणि इथे बघा अशा प्रकारे मी हा इथे गळा इथे शिवलेला आहे. त्यानंतर इथे बघा इथे मी छोटे छोटे इथे लटकनसुद्धा अटॅच करून लावलेले आहे. आणि समोरचा साईडचा बघा इथे प्रिन्सेस कट शिवलेला आहे आणि इथे क्रॉसपट्टी अटॅच करून घेतलेली आहे. तर हे बघा ही क्रॉसपट्टी मी इथे लावून घेतलेली आहे आणि ही पण क्रॉसपट्टी मी आतमधून लावलेली आहे. तर अशा प्रकारे बघा मी इथे डिझायनर ब्लाऊज हे इथे शिवलेले आहे. तर बघा हे जे ब्लाऊज आहे हे मी इथे 10 प्रकारचे डिझायनर ब्लाऊज इथे शिवलेले आहे. तर बघा हे जे ब्लाऊज आहे दिवाळीनिमित्त मी कस्टमरचे दिवाळीसाठी शिवलेले हे ब्लाऊज आहे. तर आता हे जे कस्टमर आहे ते ब्लाऊज घेऊन जाणार याच्या आधी मी बघा तुमच्यासोबत हा व्हिडिओ इथे शेअर करत आहे. तर इथे बघा अशा प्रकारे जे सर्व डिझायनर ब्लाऊज मी इथे शिवलेले आहे. तर आता हे जे डिझायनर ब्लाऊज आपल्याला कसे वाटले कॉमेंट करून मला नक्की सांगाल. माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत राहील. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.